महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत एक महत्त्वाची बैठक पार पडली। साधारण 4.5 तास ही बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते। स्टँडिंग सीट्स तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर यावेळेला सविस्तर चर्चा देखील झाली। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा निवडून तिन्ही पक्षातल्या नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलेली आहे। वर्षावरच्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आपण सध्या पाहतो आहोत। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर बैठकीत एकमत झालेलं आहे। सोबतच प्रत्येक पक्षातील अंतर्गत वाद हे प्रत्येक पक्षातल्या नेत्यांची जबाबदारी असेल। नाराज आणि इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यावर एकमत झालेलं आहे। स्टँडिंग सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली। राजकीय आणि जातीय समीकरणांच्या संदर्भात विचार करूनच उमेदवार ठरवला जाणार आहे। जिंकून येणाऱ्या जागा आणि मेहनत करावी लागणाऱ्या जागांचा सुद्धा या बैठकीमध्ये विचार करण्यात आला। वचननाम्यामध्ये नागरिकांशी निगडीत मुद्द्यांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात येणार आहे। प्रचार सभांची जबाबदारी आणि नियोजन या सगळ्या गोष्टींवर बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। निवडणुकीला सामोरं जाताना वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळावेत अशी एकमतानं बैठकीत मागणी झालेली आहे। सोबतच निवडणुकीत तीनही पक्षांची भूमिका एकच असायला हवी यावर भर दिला जाणार आहे। एकमेकांवरील टीका, टिप्पणी आणि टोले चिमटे हे टाळावे यावर सुद्धा एकमत झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।